नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली सायली अर्जुनच्या हाती खूप मोठ्या गोष्टी येणार आहेत. म्हणजे इकडे सायली अर्जुनला पेंडंट तर मिळालेला आहे, पण त्याचबरोबर साक्षीने ते पेंडंट घातलेला फोटो सुद्धा सायली आणि अर्जुन या दोघांनी मिळवलेला आहे. आता सायली अर्जुन घरी आलेले असतात, पण जे फुटप्रिंट असतात ते मात्र साक्षीने मिळवलेले आहेत आणि प्रियाला पाठवलेले असतात. प्रिया जी आहे ती इकडे अर्जुनचे शूज हातात घेते आणि म्हणते की ह्या शूजला ना चिखल लागलेला आहे, मी साफ करून आणते. सायली तिथंच असते. सायली म्हणत असते की ते ठेव खाली आधी. कसं आहे माहिती आहे का, यांच्या शूजला दुसरं कोणी हात लावलेला मला आवडत नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते बाजूलाच ठेवायचे आहेत, त्याला तू हातही लावायचा नाही, त्याच्याशी तुझा काही संबंध नाही आहे, या भाषेमध्ये सायली तिला बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे प्रिया आहे ती रूममध्ये येते आणि लगेचच साक्षीला कॉल करू लागते. साक्षीला कॉल करते आणि साक्षीला सांगत असते की तुला आठवतंय का, तू मला ज्या शूजचे फुटप्रिंट पाठवलेले होते तसेच फुटप्रिंट आमच्या घराच्या बाहेरही चिखलाने माखलेल्या शूजचे आहेत. आणि म्हणजे तुमच्या घरामध्ये चोरी करणारा चोर हा दुसरा तिसरा कोणी नसून तो अर्जुनच होता, असं ठणकावून ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे सायली तिचं फोनवरचं बोलणं ऐकत आहे आणि प्रियाने आता सांगायला सुरुवात केलेली आहे की तुमच्या घरामध्ये अर्जुन आणि सायली घुसलेले होते. आता ही गोष्ट सायलीला तर कळलेली आहे, प्रियाने तिकडे फोनवर काय सांगितलेलं आहे, त्यामुळं सायली प्रियाकडे बारीक लक्ष ठेवून असते आणि सायलीला कळलेलं आहे. त्यामुळं नक्की पुढे काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी सोडवायच्या आहेत याचा विचार मात्र आता सायलीच्या डोक्यात सुरू झालेला आहे. तर सायली आणि अर्जुन या सगळ्यावर कसा मार्ग काढणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे चैतन्य वारंवार अर्जुन आणि सायलीला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अर्जुन आणि सायली या दोघांचाही फोन लागत असतो पण उचलला जात नसतो. अर्जुन म्हणत असतो हे बघ चावी सापडली. सायलीला सांगत असतो की चावी सापडली असं म्हणत तो सायलीला म्हणत असतो की आता पुढच्या गोष्टी केल्या पाहिजेत, म्हणजे लवकरात लवकर. म्हणजे एक आतमध्ये तिजोरी होती आणि त्या तिजोरीची चावी काही केल्या सापडत नव्हती आणि ती फायनली चावी जी आहे ती सापडलेली आहे असं अर्जुन सायलीला सांगत असतो आणि सायलीला शोध घ्यायला सांगत असतो. तोही इकडे शोधत असतो आणि त्याचवेळी त्या लॉकरमधून त्या तिजोरीमधून सायलीला आता तिथे ते पेंडंट सापडतं. तिथेच बरीच कॅशही असते, त्याचबरोबर पेंडंटही असतं. या सगळ्या गोष्टींचा शोध चाललेला असतो आणि सायली ते पेंडंट जे आहे ते हाती घेते आणि तिच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा सायलीच्या हातात ते पेंडंट आलेलं असतं तेव्हा सायली मात्र जाम खुश होते आणि म्हणत असते हे बघा सापडलं असं म्हणत ती धावत अर्जुनला बोलवते. ते पेंडंट तर सापडलेलं असतं आणि त्याचबरोबर अर्जुनही खुश झालेला असतो. ते पेंडंट मिळालेलं आहे. सायली म्हणत असते चला हे पेंडंट घ्या आणि निघूया आपण इथून, असं सायली म्हणत असते. अर्जुन म्हणत असतो की थांब सायली जरा, एवढी घाई करू नकोस, कारण पेंडंट मिळालेला आहे म्हणजे महत्त्वाचा पुरावा हाती लागलेला आहे. सायलीला बाकीच्या गोष्टी माहीत नसतात, बाकीचे बारकावे माहीत नसतात, कशा पद्धतीनं मॅनेज केलं पाहिजे हे तिच्या लक्षात येत नसतं. त्यासोबतच सायली इकडे अर्जुनला म्हणत असते की घेऊन जाऊया ना आपण ते पेंडंट, पण अर्जुन तिला सांगत असतो की नाही, आपण हे पेंडंट कुठेही घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा सायली म्हणत असते का नाही न्यायचं आपण हे पेंडंट. त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की आपण त्याचे फोटो काढून न्यायचे आहे, ते पेंडंट कुठेही घेऊन जायचं नाही असे स्पष्टपणे इकडे सायलीला अर्जुन सांगत असतो. प्रताप आणि त्याचबरोबर कल्पना दोघंही बोलत असतात. कल्पना म्हणत असते की अहो तर ती साक्षी आणि महिपत ते मागाशीच गेले बहुतेक घरी, बरं झालं. कसं आहे माहिती आहे का, ते दोघं इथं होते ना, म्हणजे मला हे अवघडल्यासारखंच होत होतं आणि आता ते गेलेत ना तर बरं वाटत आहे असं सांगत असत. तेव्हा ती म्हणते की चला आपण काही आणखी स्टॉल आहेत ना ते बघून घेऊया, असं म्हणत ते प्रतापला आत घेऊन जाते. प्रतापला आत घेऊन गेलेली असते आणि त्याचवेळी इकडे चैतन्याच्या लक्षात येतं. चैतन्याने ही गोष्ट ऐकलेली असते आणि चैतन्य म्हणत असतो की म्हणजे हे गेलेले आहेत, अर्जुनने माझा फोन उचलला पाहिजे अन्यथा खूप मोठा अनर्थ होईल, असं इकडे चैतन्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि चैतन्य म्हणत असतो की नाही,
काही झालं तरीही अर्जुनने माझा फोन लवकरात लवकर उचलला पाहिजे असं म्हणत तो अर्जुनला कॉल करू लागत असतो, पण अर्जुन काही कॉल उचलत नसतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अर्जुन आणि त्याचबरोबर सायली बोलत असतात. सायली म्हणत असते, तुम्ही ऐकत का नाहीये? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मी सांगतो नंतर सगळं, आता ते पेंडंट घातलेला फोटो आपल्याला हवा आहे. तेव्हा सायली म्हणत असते, म्हणजे? तेव्हा अर्जुन म्हणतो की तिने ते पेंडंट घातले, हा फोटो आपल्याकडे पाहिजे ना. अर्जुनला तसं म्हटल्यानंतर सायली म्हणते, थांबा तिथं अल्बम आहे जुना, तो मी घेऊन येते, त्याच्यामध्ये आपल्याला कदाचित तो फोटो मिळेल असं म्हणत दोघंही शोध घेऊ लागतात आणि तो अल्बम तिला सापडतो. पण सायलीची चिडचिड होत असते, तुम्ही असं काय करताय, मला का ते पेंडंट घेऊ देत नाहीये, ते पेंडंट घेऊन आपण गेलं पाहिजे, हे बोलणं चाललेलं असतं. परंतु अर्जुन सायलीला समजावत असतो. सायलीवरती अक्षरशः चिडतो, तिला म्हणतो की शांत राहा, कारण आत्ता ते पेंडंट आपण इथून कुठेही घेऊन जायचं नाही, या मुद्द्यावरती तो स्पष्ट असतो. इकडे चैतन्याला काळजी वाटत असते की अर्जुन आणि सायली दोघंही फोन उचलत नाहीयेत. आता करायचं काय? जर यांनी फोन उचलला नाही तर गोष्टी खूप अवघड होणार आहेत हे लक्षात आलेलं असतं, म्हणून तो त्यांना बोलत असतो. परंतु अर्जुन आणि सायली काही फोन उचलत नसतात. इकडे सायली आणि अर्जुनने तो तुकडा सोबत आणलेला असतो आणि तो खिशातून काढतो आणि ते जे पेंडंट आहे ते एकमेकांना तिथे जोडतो आणि पाहतो तर काय, खरंच ते यश शेपचं पेंडंट असतं. आणि फायनली अर्जुनच्या हाती मोठा पुरावा लागलेला असतो आणि ते पेंडंट हा त्यांच्यासाठी खरंच मोठा पुरावा असतो. अर्जुन सायली दोघंही बोलत असतात. ते पेंडंट जुळवलं की ते जुळलं गेलेलं असतं आणि दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. फायनली इतकी वर्ष ही केस रखडली होती आणि ती सुटणार आहे एवढं सगळं हाती लागलेलं असतं. त्यामुळं अर्जुनला मात्र खूप आनंद झालेला असतो. सायली त्याला सांगत असते. त्या पद्धतीनं त्यांची कामगिरी सुद्धा सुरू झालेली असते, कारण आता ते पेंडंट मिळालेलं आहे आणि तो फोटो, त्या सगळ्यांचे फोटो अर्जुन आणि सायलीने घेतलेले असतात. कारण अर्जुनचं म्हणणं बरोबर आहे, जर आत्ता आपण ते पेंडंट तिथून घेऊन गेलो तर संशय येऊ शकतो. अर्जुन सगळं अगदी विचारपूर्वक करत असतो. पुरावे तर तो मिळवत आहे, परंतु त्या पुराव्यांच्या बाबतीतले महत्त्वाचे मुद्दे तो व्यवस्थित अगदी कायदा कसा मानतो गोष्टी, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याने ह्या सर्व गोष्टी इथे जुळवलेल्या असतात. अर्जुन आणि सायली दोघंही शोधाशोध करत आहेत. त्या साक्षीच्या रूममध्ये जो काही पसारा घालून ठेवलाय ना, तो मात्र खूप भयानक असा घातलेला असतो आणि दोघंही आता ते फोटो शोधू लागतात, कारण तो फोटो मिळणं खूप गरजेचं आहे आणि तो फोटो मिळवलाच पाहिजे असं दोघांनाही वाटत असतं आणि त्यासाठी त्यांची ही शोधाशोध चाललेली असते. त्यासोबतच इकडे साक्षी आणि महिपत दोघंही आता पोहोचलेले असतात. सायली अर्जुनला फोन करून करून चैतन्य अक्षरशः थकून गेलेला असतो आणि चैतन्य मात्र त्यांना फोन करतच राहतो, पण ते दोघंही फोन उचलत नाही. आणि साक्षीने ते पेंडंट घातलेला तो फोटो जो आहे तो सायली अर्जुनला मिळालेला असतो. ते दोघंही त्या गोष्टीचे फोटो तिथं घेत असतात. इकडे सायली आणि अर्जुन दोघांचंही काम सुरू असतं. ते फोटो घेत असतात. त्याचबरोबर त्यांना पटकन आता तिथून निघायचं असतं. तेवढा अर्जुनच्या लक्षात येतं कोणीतरी आलेलं आहे. सायलीला तो म्हणतो की आपल्याला निघायला पाहिजे, कदाचित महिपत आणि साक्षी आलेले आहेत. दोघांनीही फोटोचे त्या फोटो काढून घेतलेले आहेत. सगळे पुरावे व्यवस्थित मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण ते पुरावे मिळवणं वाटतं तेवढी साधी गोष्ट नव्हती आणि ते मिळवलेले असतात. आता तो पेंडंट घातलेला फोटो फक्त साक्षीच्याच रूममध्ये मिळू शकत होता, ही गोष्ट अर्जुन आणि सायलीला चांगलीच माहिती होती. आणि मग महिपत आणि साक्षी दोघंही येत असतात. तेव्हा मात्र साक्षी म्हणत असते की अण्णा, मला ना आजकाल गर्दीत गेलं की त्रास होतो, अण्णा असं होतं, असं ती सांगत असते. आणि त्यासोबतच इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र पाहायला मिळतं की सायली आणि त्याचबरोबर अर्जुन जाम खुश झालेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये मोठा पुरावा लागलेला असतो. या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने घडत असतात आणि ते पेंडंट घातलेला जो फोटो आहे तो इकडे सायलीच्या हाती लागल्यामुळं आता सायली जाम खुश झालेली असते. आणि महिपत आणि साक्षी आता घरात येत असतात. महिपत आणि साक्षी जेव्हा घरात येत आहेत तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि सायलीचं अजून काम सुरू असतं आणि एवढा पसारा तिथे रूममध्ये मांडलेला असतो. तो पसारा मात्र त्यांनी अजून उचललेला नसतो आणि त्या पसाऱ्यातनं त्यांना ते वस्तू शोधून सायलीला तो म्हणत असतो की घेतलं ना सगळं, कदाचित ते दोघं आलेले आहेत, आपल्याला लगेच इथून निघालं पाहिजे असं तो सांगत असतो. आणि त्यासोबतच आता खूप भीती पण वाटत असते की जर महिपतनं आपल्याला पकडलं तर इथून आपल्याला यशस्वी व्हावंच लागणार आहे बाहेर पडायला,
कारण महिपत काय लेवलचा माणूस आहे आणि आज जर त्याच्या घरात आपण पकडलो गेलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. ही गोष्ट अर्जुन आणि सायली या दोघांनाही लक्षात आलेली असते. त्यामुळं ते दोघंही अगदी काळजीपूर्वक सगळं काम करत असतात. त्यासोबतच इकडे सायली मात्र म्हणत असते की अहो आता कसं बाहेर पडायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो की इकडून आपण गॅलरीतून जायचं आहे, हे अर्जुनचं म्हणणं असतं. तेव्हा सायली म्हणत असते की अहो गॅलरीतून कसं जाणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आपल्याला ऑप्शन नाही आहे, चला लवकर इथून, कारण ते दोघं जण खाली आलेले आहेत आणि जर का आपण इथेच राहिलो तर काहीच अर्थ राहणार नाही. त्यामुळं लवकरात लवकर आपल्याला इथून सटकलं पाहिजे, असं त्याचं म्हणणं असतं. आणि त्या पद्धतीने तो सायलीला म्हणत असतो. तिथं असलेले पडदे त्याने गोळा केलेले असतात, बेडशीट घेतलेले असतात आणि त्या एकमेकाला बांधलेले असतात. कारण अर्जुनचं असं म्हणणं आहे की पहिलाच माळा आहे. तेव्हा सायली म्हणत असते अहो कसं शक्य, मी साडी घातलेली आहे. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की मी आहे ना, चला आपल्याला दुसरं ऑप्शनच नाही आहे, त्यामुळं या सर्व गोष्टी करणं आपल्याला गरजेचंच आहे. त्यामुळं इकडे अर्जुन आणि सायली तिथून पळण्यात यशस्वी झालेले असतात. पण बाहेर सिक्युरिटी असते. तेव्हा साक्षी रूममध्ये येते आणि रूममध्ये येऊन पाहते तर तिला धक्का बसतो. कारण रूममधलं जे मेसी वातावरण आहे, जे सगळं विस्कटलेलं आहे ते तिला दिसतं आणि ती जोरात ओरडते, अण्णा चोरी झाली असं म्हणून ती ओरडायला सुरुवात करते. लवकर वरती या. महिपत वरती येतो आणि पाहतो तर काय, महिपतलाही धक्का बसलेला असतो. कारण घरामध्ये खूप पसारा झालेला असतो, या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. आणि त्यासोबतच साक्षी म्हणत असते की अण्णा मला कळत नाही हे सगळं काय झालेलं आहे, अण्णा बघितलं का हे सगळं, असं म्हणत ती ओरडत असते. आणि त्याच वेळी महिपत वरती येऊन पाहतो आणि ते दोघंही हादरतात. आणि ते ज्यावेळेस महिपतने हे सगळं पाहिलेलं असतं तोपर्यंत साक्षी बाल्कनीत जाते आणि बाल्कनीत जाऊन ती म्हणत असते की म्हणजे हे चोर जे आहेत ते इथून सटकलेले आहेत, आत्ता इतक्यात सटकलेले आहेत असं वाटत आहे, कारण ते तिथून आलेले होते असं तिचं म्हणणं आहे. आणि जेव्हा हे त्यांच्या लक्षात येतं मग घरातलं चोरीला काय गेले हेही महत्त्वाचं असतं. मग महिपत म्हणत असतो की नाही काहीतरी वेगळं घडलेलं आहे आणि इकडे गॅलरीतून ते लोक गेलेले आहेत ही गोष्ट सुद्धा लक्षात आलेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे सायली आणि अर्जुन, कारण महिपत चिडलेला असतो, तो सिक्युरिटीला बोलवतो आणि सिक्युरिटीला बोलवल्यानंतर महिपत सिक्युरिटीला ओरडायला सुरुवात करतो, त्याला मारायला सुरुवात करतो. आणि तेवढ्यातच तो म्हणत असतो की काय आहे. तेव्हा महिपतला तो म्हणत असतं काय झालं शेफ. तेव्हा तो म्हणतो तुझ्या बापाला पोरगं झालं, असं म्हणत तो त्याची कॉलर पकडत असतो. तू काय करतोस रे इथं, इथं घरात कोण येऊन गेले, काय झाले तुला कळत नाही आहे, असं म्हणत महिपत सिक्युरिटीला ओरडत असतो. तेव्हा मात्र इकडे साक्षी म्हणत असते की अण्णा नक्कीच काहीतरी हा वेगळा प्रॉब्लेम आहे, असं साक्षीच्या लक्षात आलेलं असतं. आणि महिपतला ती बोलत असते. त्यासोबतच महिपत म्हणत असतो नक्कीच काहीतरी वेगळं घडलेलं आहे म्हणजे. आणि ती म्हणत असते बघितलं ना, या खिडकीतून आत आलेले आहेत, हे त्यांचं बोलणं चाललेलं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे घडत असतं ते म्हणजे साक्षीजी म्हणत असते की मला असं वाटत आहे की आपल्याला पोलिसांना कॉल केला पाहिजे. तेव्हा महिपत म्हणत असतो की डोक्यावर पडलेस का तू, तुला डोकं नाही आहे का, पोलीस येतील, आधी माझ्या रूमची झडती घेतील आणि त्या सामानासहित मला गुंडाळतील आणि नेऊन जेलमध्ये टाकतील. तुला आठवतंय का, आपल्याकडे रोकड आहे, त्याचबरोबर हत्यारं आहेत आणि त्यासोबतच लोकांना फसवून त्यांच्या जमिनीचे कागदपत्र आपण मिळवलेले आहेत, ते सगळं माझ्या कपाटात आहे. त्यामुळं आपण यामध्ये फसले जाऊ शकतो. त्यामुळं आता काही झालं तरीही आपण पोलिसांना कळवू शकत नाही. साक्षी म्हणते एवढं सगळं झालेलं आहे अण्णा, एवढे दागिने होते त्या माझ्या कपाटामध्ये, कॅश होती, पण त्यातलं काहीच चोरीला गेलेलं नाही आहे, मग नक्की काय झालेलं आहे. तेव्हा महिपत म्हणत असतो की तुला लक्षात येत नाही आहे, तू शांत राहा जरा, कारण तुझं डोकं ना चालायचं बंद झालेलं आहे, असं महिपत तिला सांगत असतो. कारण महिपतचं असं म्हणणं असतं की नाही, काही असलं तरीही आत्ता सध्या जे काही घडत आहे त्यावर आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे. चोर शोधायचा आहे पण तो आपले आपण शोधायचा आहे, असं महिपत तिला सांगत असतो. इकडे साक्षीचं म्हणणं साधं क्लिअर असतं की आपण पोलिसांना कळवूया, पण महिपत कसा अडकला जाऊ शकतो पोलिसांना सांगितलं तर. ही गोष्ट जेव्हा लक्षात येते तेव्हा मात्र साक्षी शांत बसते. कारण बरोबर आहे, महिपतने इलिगल गोष्टी बऱ्याच केलेल्या आहेत आणि आता जर महिपतच्या घरात चोरी झाली आहे ही गोष्ट जर सांगितली तर मात्र अवघड होणार आहे. म्हणून महिपत आता सांभाळून असतो, म्हणजे तो पोलिसात जाऊ शकत नाही. इकडे आता साक्षी म्हणत असते की अण्णा चोर इथून आलेला होता, बघितलं का हे बुटांचे ठसे आहेत, असं म्हणत साक्षी जी आहे
ती त्या बुटांच्या ठशांचे फोटो घेते आणि म्हणू लागते की आपल्याला चोर शोधायचाच आहे. त्यानंतर इकडे आता प्रताप त्याचबरोबर कल्पना सगळे घरी पोचलेले असतात, पण सायली अर्जुन आलेले नसतात. सायली अर्जुन घरी येतात तेव्हा प्रताप म्हणत असतो, अरे काय हे, सायलीचं डोकं दुखत होतं म्हणून तुम्ही निघाला होता ना, मग कुठे गेलेला तुम्ही? आता हे काय काय सांगणार असतात, कारण हे कुठे गेले होते हे यांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळं सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांकडे पाहतात. अर्जुन म्हणतो की हिचं डोकं दुखत होतं ना, मग डॉक्टरांकडे गेलेलो. तेव्हा अश्विन मात्र म्हणत असतो की म्हणजे घरच्या डॉक्टरचं ओपिनियन पण नकोय का तुम्हाला? नाही तसं असेल तर सांगा मला तसं, असं अश्विन बोलत असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अश्विन, मी तुला कॉल केला पण तुझा कॉल लागलेला नाही म्हणून मला बाहेर जावं लागलं. प्रताप म्हणत असतो की अरे पण काय हे सगळं अर्जुन, तुला कळतंय का काय बोलतोयस तू हे सगळं? कारण विचार कर ना जरा, कारण सायलीला त्रास होत होता ना, आणि एवढा वेळ लागतो का? प्रिया म्हणत असते, सांगा ना, मागच्या वेळेस जेव्हा मी त्या महिपतला भेटायला गेले होते तेव्हा मला कसं बोललेला होता सगळेजण तुम्ही, आता यांना का बोलत नाहीये? अश्विन म्हणतो, बरोबर आहे डॅड, तुमचा ना दादाला सॉफ्ट कॉर्नर जरा जास्तच असतो, मग तन्वीला वेगळा नाही आणि दादाला वेगळा नाही का? अर्जुन आणि सायली बोलत असतात. सायलीला खरं तर अर्जुनने जे खोटं कारण दिलेलं असतं त्याचा राग आलेला असतो आणि सायली म्हणत असते, का ग प्रिया, माझ्या नवऱ्याबरोबर मी बाहेर गेले तर तुला काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा मात्र प्रियाचं तोंड बंद झालेलं असतं आणि त्याचबरोबर प्रताप म्हणत असतो की सायली, जाऊन आराम कर, तू रात्रभर तू जागी होतीस ना प्रतिमासाठी, त्याच्यामुळेच तुला त्रास होत असणार आहे, तू जाऊन आराम कर, तुला बरं वाटेल, असं इकडे प्रताप तिला सांगत असतो आणि सायलीला म्हणत असतो की जा. सायली मात्र आता चाललेली असते. त्याच वेळी तिला विमल म्हणते की तुम्ही फ्रेश होऊन या, मी तुमच्यासाठी जेवायला वाढते. अर्जुनही म्हणतो की हो, आम्ही फ्रेश व्हायला जातोय. सायली आणि अर्जुन पाहत असतात. प्रियाचा कांगावा मात्र वेगळाच सुरू असतो. प्रिया म्हणत असते की नाही, तुम्ही या सगळ्यांना गुंडाळू शकता पण मला नाही, मला माहिती आहे की तुम्ही दोघंही खोटं बोलत आहात, हे प्रिया बोलत असते. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की नाही, मला ना खात्रीच आहे नक्कीच काहीतरी वेगळं घडलेलं आहे, असं प्रियाचं म्हणणं असतं. त्यासोबतच प्रिया म्हणत असते की नाही, मला ना गॅरंटीच आहे हे नक्की काहीतरी लपवत आहेत. अश्विन पण लगेच प्रियाची बाजू घेत असतो. प्रियाचं एवढंच चाललेलं असतं की मी त्या महिपतला भेटायला गेले तर एवढं सगळे मला बोललेले आहात, पण आज प्रियाने एक्सपोमध्ये जो काही राडा केलेला होता तो विषय मात्र अजून बाजूलाच राहिलेला असतो. प्रिया आणि साक्षी दोघी एकमेकींशी बोलत असतात, ही गोष्ट बाजूलाच राहिलेली असते. नक्की त्या दोघी काय बोलत होत्या, त्यांचं काय चाललेलं होतं, ही गोष्ट आता सगळेजण विसरलेत की काय असं वाटायला लागलेलं असतं. कारण अजूनपर्यंत अर्जुन आणि सायली या दोघांनाही याबद्दल काहीच माहिती नाहीये. म्हणजे इकडे अर्जुन आणि सायली यांच्याबद्दल त्यांना काहीच माहिती नाहीये. त्याचबरोबर प्रियाने जे काही कांड केलेलं आहे ते अजून अर्जुन सायलीला समजलेलं नसतं. कल्पना मात्र त्या दोघांकडेही पाहत असते. खरं सायली रात्रभर प्रतिमासाठी जागी होती ही गोष्ट मात्र सगळ्यांनाच पाहिलेली असते. प्रिया मात्र रूममध्ये जाऊन निवांत डाराडूर झोपलेली होती. हे सगळे बाहेर बसलेले होते, पण सायली मात्र रात्रभर प्रतिमाच्या शेजारी बसून होती आणि प्रतिमा जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा सायली तिथून उठलेली आहे, ही गोष्ट सगळ्यांना चांगलीच माहिती असते. त्याचबरोबर इकडे रविराज आणि प्रतिमा बोलत असतात. रविराज म्हणत असतात, प्रतिमा काय चाललंय तुझं हे सांग बरं, मला सांग, मी तुला सांगितलंय ना सगळं जे काय आहे ते अगदी शांतपणे हँडल करायचं आहे, मग जर तू असा विचार करत राहिली तर असं कसं चालेल सांग बरं. आत्ता तुझ्या डोक्यात ह्या सर्व गोष्टी घडत आहेत त्या, हे सगळं कशा पद्धतीने मॅनेज केलं पाहिजे हे आपल्याला शिकलं पाहिजे की नाही, मग तू असा विचार का करत आहे, हे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि सायलीही बोलत असतात. प्रतिमाची रविराज समजूत घालत असतो. अर्जुन सायली म्हणत असतात की काय हे, सायली चिडून बसलेली असते. सायली म्हणत असते की काय हे, तुम्ही का खोटं बोलला, अशी थाप का मारली? तेव्हा अर्जुन म्हणतो की मला जे सुचलं ना ती थाप मी मारलेली आहे. तेव्हा मात्र इकडे प्रतिमाला रविराज म्हणत असतो की तू गोळ्या का घेतलेल्या नाहीयेत प्रतिमा? तेव्हा प्रतिमा म्हणत असते की कशाला खाऊ गोळ्या, उगीच त्या गोळ्या खाऊन त्याच्यावर एनर्जी वाया जाते, त्याचबरोबर खर्च वाया जातोय, त्यामुळे मला त्या गोळ्या खायच्याच नाहीयेत, असं प्रतिमा म्हणत असते. तुमचा आणि डॉक्टर श्रद्धांचा वेळ वाया जातोय. तेव्हा रविराज म्हणतात की कसं शक्य सांग बरं, आठवतंय ना तुला त्या दिवशी तू भागवत एकादशीचा उपवास केलास, त्याचबरोबर निर्जळी उपवास केला, त्या दिवशी तुझ्या आवडीचं जे गाणं आहे ते गुणगुणत होतीस, मग अजून काय घडलं पाहिजे सांग ना मला, सगळं तर तुला व्यवस्थित आठवतंय, मग कसा विचार करतेस तू, असं इकडे इकडे रविराजचं म्हणणं असतं. त्याच वेळी बाहेर उभा राहून नागराज मात्र त्या दोघांचंही बोलणं चोरून ऐकत असतो.
नागराज म्हणत असतो की चला, आणि मग तो म्हणत असतो की तू गोळ्या घेतलेल्या नाही आहेत ना, चल मी तुला गोळ्या देतो. नागराजला मात्र आता टेन्शन आलेलं असतं. रविराजने त्या गोळ्या घेतलेल्या असतात आणि त्या गोळ्या तो देत असतो. नागराजने त्या गोळ्या बदलून ठेवलेल्या असतात, म्हणून नागराजला आता खरं तर टेन्शन येऊ लागलेलं असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अर्जुन सायलीला म्हणत असतो की सायली जरा शांत हो ना, मला जे सुचलं मी ते सांगितलं. आणि सायली बोलतच असते. तेव्हा अर्जुन मात्र चिडतो आणि सायलीचं तोंड दाबतो. सायलीला म्हणतो की आता बोल, मी सांगतोय ना शांत राहा म्हणून, मी बोलतोय ना आधी. तेव्हा सायलीला तो म्हणतो की आता गप्प बसणार का, तरच तोंड सोडणार आहे. तेव्हा सायली म्हणत असते की हो. मग अर्जुन तिचं जे तोंड दाबून ठेवलेलं असतं तो हात काढतो आणि म्हणू लागतो की एक गोष्ट लक्षात ठेव सायली. सायली म्हणत असते तुम्ही ते लॉकेटच का आणलं नाहीये, एवढा मोठा पुरावा सापडलेला, एरवी तर सगळे पुरावे गोळा करून आणता. तेव्हा अर्जुन तिला म्हणत असतो की तुझ्या लक्षात येतंय का सायली, एक तर तो तुकडा जो आपल्याकडे ठेवलेला होता, तो तुकडा आपण आपल्याकडे का ठेवलेला आहे याबद्दल आपल्याला माहित नाही. आपण पोलिसांना त्याचं कन्फर्मेशन दिलेलं नव्हतं. तो असाच तुकडा आपल्याकडे ठेवलेला होता. आणि त्यासोबतच मला सांग, आता जर ते लॉकेट आणलं असतं तर साक्षी म्हणाली असती की ते लॉकेट माझं नाही आहे, म्हणजे मेन लॉकेट तिच्याकडे असलं पाहिजे, त्या पेंडेंटचा तुकडा आपल्याकडे असला पाहिजे, तरच आपण या सगळ्या गोष्टींचा शोध घेऊ शकतो की नाही, कोर्टात हे पुरावे मांडू शकतो की नाही. मग आपल्याला हे ठरवलं पाहिजे, असं अर्जुन सायलीला शांतपणे समजून सांगत असतो. तेव्हा सायलीला त्या गोष्टी कळतात. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि प्रिया बाहेर असतात. प्रिया ते फुटप्रिंट पाहते आणि तिच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की प्रिया सायलीच्या तिथं असते आणि तो शूज जो आहे तो हातात उचलून घेते आणि म्हणू लागते की हा शूज बूट हे झालेला आहे ना, म्हणजे चिखलाने माखलेला आहे ना, मी धुवून आणते. तेव्हा सायली म्हणत असते की त्यांचे शूज आहेत, ते ठेव आधी तिथं, त्यांच्या कोणत्याही गोष्टीला हात लावलेला मला आवडत नाही आणि त्यांनाही आवडत नाही, त्यामुळं त्या शूजला तू हात लावायचा नाही. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा प्रिया त्या रूममध्ये येते आणि साक्षीला कॉल करते. साक्षीला कॉल करून ती बोलत असते, साक्षीला म्हणत असते की मला असं वाटतंय की ते शूजचे जे फुटप्रिंट होते ना ते आमच्या दारात सेम तसेच होते, म्हणजे तुमच्या घरात चोरी करणारा चोर हा अर्जुन आहे. सायली हे सगळं बोलणं ऐकत असते आणि प्रियाचं फोनवरचं बोलणं ऐकल्यामुळं सायलीला कळलेलं असतं की प्रिया तिकडे फोन करून सर्व गोष्टी सांगत आहे. आता सायली प्रियाची कशी वाट लावणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.